हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक आवर चॅनल मनीष सर. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण एक डेरिव्हेटिव्हचा जो पार्ट 1 आहे एमसीक्यूचा तो घेतला होता. ज्याने बघितलं नसेल प्लीज ते बघा, कारण त्याच्याशिवाय पुढचे ते पण एकदम क्वालिटी क्वेश्चन आहेत. असं नाही की 2005-6 बाकीच्या प्लॅटफॉर्म आणि आपलं तसं नाही, एकदम क्वालिटी क्वेश्चन आहे. खाली डीपीपी ची लिंक या व्हिडिओला लागेल, ते डीपीपी तुम्ही सॉल्व्ह करा. 50 क्वेश्चन माझ्याकडे शीट आहे, ती मी सॉल्व्ह करेन. ठीक ठीक तर चालू करू आपण न टाइम वेस्ट करता, कारण की परत काय एवढं. ठीक, इंट्रोडक्शन हाय बाय टाटा ते सगळं चालूच असतं. ठीक, तर चालू करू आता आपण. एक क्वेश्चन फक्त पाठीमागच्या लेक्चर मध्ये क्वेश्चन नंबर 6 ही क्लिप माझ्याकडनं डिलीट झाली आणि ते गेलंय. तर क्वेश्चन नंबर 6 आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 पासून आपलं आपण रेग्युलर चालू करू. ठीक, तर क्वेश्चन नंबर 6 बघा, तुम्हाला डिस्प्ले होईल स्क्रीन वरती. Question number 6. Let f of r then r be a function such that f of x is equal to x cube plus x square f dash 1 plus x f double dash 2 plus 6 x belongs to r then f of 2 is equal to. आता f of 2 काढायचं आहे आपल्याला. कशाचा इक्वल असेल तर त्याच्यासाठी तर पहिली गोष्ट हे आणि f of 2 काढावं लागेल, f of dash 1 काढावं लागेल. त्याला डिफरन्शिएट करू शकतो काढण्यासाठी. f dash x is equal to 3x square. हे बघा, हे असेच क्वेश्चन येणार. 3x square plus 2x f dash 1 plus double f हे 0 नाही लिहिले तरी चालतं. ह्याचं कसं, आता f dash 1 तर कॉन्स्टंट आहे, पण ह्यासोबत x आहे तर 2x. जसं असं असतं 2x square a, ह्याला कसं करता 4x a, तसंच आहे. ठीक, हे झालं. आता ह्याच्यानंतर ह्याच्यात काय करू शकता, f dash 1 टाकायचं आपल्याला. f dash 1 x च्या ऐवजी 1 टाका, 1 चा स्क्वेअर 1च. इथे काय नाही, इथे हा 2f dash 1 आहे, हे इकडे आला तर मायनस होणार. -2 आहे, इकडे आलं की -2, तर -2 प्लस 1 तर मायनस, म्हणून मायनस f dash 1 इज इक्वल टू 3 प्लस f डबल डॅश 2. इथपर्यंत कळालं. ह्याला एक ब्रॅकेट टाका, किंवा ही मायनसची साइन जर इकडे गेली तर इथं पण मायनस लागेल, आणि आतमध्ये पण जाईल तर इथं पण मायनस लागेल. हे कळालं. इथनं मायनस साइन तिकडे गेली तर आतमध्ये पण जाणार. आतमध्ये गेली तर -3 प्लस च्या ऐवजी मायनस होणार. इथं प्लस होतं तिथं मायनस. हे आलं. आता f डबल डॅश काढा इथं ह्याच्यावरून. f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू 6x प्लस 2 f डॅश 1. आता हा कॉन्स्टंट आहे, x वगैरे आहे का याच्यासोबत, नाहीये, मग 0. ह्याच्यासोबत x आहे म्हणून 2 आणि f डॅश 1 तर आहे ॲज इट. ठीक, हे झालं. आता आपल्याला कशात f डॅश f डबल डॅश 2 f डबल डॅश 2 मध्ये टाका. 6 2 जा 12, 12 प्लस 2 f डॅश 1. हा f डबल डॅश 2 आहे, 12 प्लस 2, आणि f डॅश 1 ची व्हॅल्यू काय, f डॅश 1 हे f डॅश 1 या. f डॅश 1 ची व्हॅल्यू -3 मायनस f डबल डॅश 2. इथपर्यंत कळालं. हे f डबल डॅश 2 आहे इज इक्वल टू 12. 2 इंटू -3 तर -6, आणि आतमध्ये 2 गेला तर हा मायनस 2, आतमध्ये 2 डबल f डबल डॅश 2. हा -2 आहे, f डबल डॅश 2 -2 f डबल डॅश 2 इकडे आला की प्लस 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 तर ऍड होणार, तर 3 f डबल डॅश 2. 12 मधनं 6 गेले तर 6, 12 मधनं 6 गेले तर 6. f डबल डॅश 2 ची व्हॅल्यू काय आली आपली, 3 2 जा 6 म्हणजे 2 आली. हे इकडे आलं 1 जा 2 ला. सीटी मध्ये तुम्हाला एकदम कमी टाइम असतो. तुम्ही तुमच्या प्रकारे, मी तुम्हाला समजावण्यासाठी असं दाखवतोय. हे असं स्टेप, हे असं करायचं नाही एवढं. हे डायरेक्ट हे आलं, ह्याच्यात डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह येण्याच्या आधीच व्हॅल्यू ठेवून टाकायची. डेरिव्हेटिव्ह काढतोय, हे 3x स्क्वेअर x 1 स्क्वेअर प्लस 2 1 f डबल. हे असं म्हणायचं मला तुम्हाला एक्सप्लेन कर, समजवण्यासाठी मी असं दाखवतो. याच लेवलचे क्वेश्चन येणार 2026 ला. इझी पडत नाही ते. आता गेलं काय, कॉम्पिटिशन खूप अवघड आहे. नाही म्हणलं तरी 7 ते 8 लाख जण बसतील सीईटीला. बाकी ते वेगवेगळ्या देशात जातात. 2-2.5 लाखाचं आपले जे अमाऊंट आहे, जे 2025 ला जे पोर 2,13,000 होते, 2024 ला जे होते ते 1,49,000 होते, 39,000, 49,000. ठीक, तर f डबल डॅश 2 इज इक्वल टू 2 आलं. आता मग ह्याच्यावरून हे बघा, हे काढू शकता तुम्ही.
एफ डॅश वन पण निघू शकतो. एफ डॅश वन काय येईल मग -3 हा मायनस आणि एफ डबल डॅश टू ची व्हॅल्यू काय आली 2. आन्सर काय आलं -5. हे आलं. आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय काढायचं एफ ऑफ 2 काढायचं. एफ ऑफ 2 इज इक्वल टू हेच काढून घ्या 2 चा क्यूब 8 प्लस 2 चा स्क्वेअर 4 आणि एफ डॅश वन ची व्हॅल्यू काय आली -5 हा -5 प्लस एक्स मध्ये काय ठेवायचं 2 आणि एफ डबल डॅश टू काय आला आपला 2 हा 2 इंटू 2 प्लस 6 तर काय येणार 8 4 5 -20 प्लस 4 प्लस 6 तर 4 आणि 6 10 10 प्लस 8 18 18 मायनस 20 -2 आहे का असं ऑप्शन कुठे -2 असेल सी ऑप्शन. कळालं. अवघड होतं म्हणून ह्याला टाइम दिला. ठीक. आता 12th वाला क्वेश्चन बघा. हे झालं. आता 12th पासून पाठीमागच्या लेक्चर मध्ये ही क्लिप डिलीट झाली होती म्हणून ह्याच्यात परत घेतली. आता क्वेश्चन नंबर 12 पासून आपण चालू करू. हे बघा हा नेक्स्ट क्वेश्चन डिस्प्ले होईलच. f of x is equal to f of x by 2 the whole square plus g of x by 2 the whole square where f double dash x आहे ते minus of fx आहे gx आहे ते f dash x आहे ते म्हणतात f of phi is equal to phi तर f of 10 is equal to जर f of phi जर phi आहे f of 10 10 असेल आणि ऑप्शन मध्ये 10 पण आहे आपल्या. हे असं नसतं. कधी असा क्वेश्चन आला ना f of phi is equal to phi f of 10 is equal to तरी phiच आहे कारण की हा फंक्शन जे देतात ना ते कॉन्स्टंट असतो म्हणजे ह्याचा आन्सर जे येईल ते 0 येईल. ह्याचा आन्सर काहीतरी आलं 2 3 4 5 6 तर ठीक आहे तर ते ऑप्शन नुसार ते होईल. पण ह्याचा आन्सर कसं येणार माहिती आहे ह्याचा जर ह्याला हा सॉल्व आहे बघा सॉल्व करून बघू आपण. f of x आहे f of x by 2 स्क्वेअर प्लस आता हे बघा g of x त्यांनी दिलाय f डॅश x चा इक्वल तर इथंच f डॅश x by 2 च्या इक्वल झाला कारण की हे बघा हे आणि हे सेम आहे ना ही आणि हा सेम आहे तसं मग हे पण हे सेम करू शकतो हे एवढं चालतं कारण की मग ते असं कट टू कट देणार नाही की x by 2 लगेच हिंट लागून जात हे दिलंय कशावरून हे इज इक्वल टू हे होतं तर ह्याच्या इक्वल टू हे लिहिलं आता डिफरन्शिएट करा फक्त याला इज इक्वल टू f of x by 2 f of 2 into f of x by 2 इथे काय येणार f dash x by 2 आणि x by 2 चं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल 1 by 2 प्लस इथं पण तसंच 2 f dash x by 2 आता इथं f dash आहे f dash म्हणजे ह्याचं डबल डेरिव्हेटिव्ह येईल तर f डबल dash x by 2 डबल म्हणजे f dash आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह तर f डबल डॅश इनटू 1 by 2 x by 2 चं डेरिव्हेटिव्ह 1 by 2 हा 2 आणि हा 2 कॅन्सल हा 2 आणि हा 2 कॅन्सल f dash f x is equal to f of काहीतरी सिमिलर हा हे बघा f dash x by 2 कॉमन आहे दोघांमध्ये तर हे कॉमन आलं x by 2 इथे काय f of x by 2 प्लस f डबल डॅश x by 2 हे आलं आता इथे f dash x आहे इज इक्वल टू f dash x by 2 as it is आता हे बघा हा हे बघा f डबल dash x is equal to minus of fx तर f x by 2 तर हे मायनस ऑफ fx आहे ना तर इथं मायनस f of x by 2 ह्याच्या ठिकाणी हे इक्वल आहे तर ह्याच्यात आपण हे केलं हे आणि हे फक्त सेम पाहिजे बाकी तुम्ही इथं x by 4 असेल ना तर तुम्ही x by 2 लिहू शकता थीटा असेल तर x पण लिहू शकता फक्त हे आणि हे सेम पाहिजे कारण की हे आणि हे डिफरंट असेल तर मग नाही तू आणि ती वेगळी असेल तर नाही एक असेल ना चॉईस पसंत लेवल क्वालिटी दिसणार तुमचं जे जे असेल तुमचं तसं ते सेम असेल तर मग होतं f of x by 2 minus f of x by 2 0 हे सगळं काय झालं 0 मी म्हणलं ना 0 ही फंक्शन कॉन्स्टंट आहे ना तर f of f 5 is equal to 5 तर f of 10 पण काय येणार 5 आन्सर काय आहे आपलं 8 ठीक फक्त क्वेश्चन कधी असा क्वेश्चन आला टाइम लावायची गरज f of 5 is equal to 5 ना तर f of 10 विचारतील f of 2 विचारेल f of 1 विचारेल काही असेल तरी इक्वल टू जे दिलंय ते तिथं क्लिक करून ही सीईटी ची ट्रिक आहे कोणाला सांगायचं बघायचं आता हा 14th क्वेश्चन
हा बघा ह्याच्यामध्ये थोडं चेंज करून आता ॲज इट इज हा पडू शकतो. x is equal to sec theta minus cos theta, y is equal to sec raised to 10 theta minus cos raised to 10 theta, and x square plus 4 dy by dx the whole square is equal to k y square plus 4. Find the value of k. आता ह्याला ह्याला ना तुम्ही काही करा, ह्याने लवकर सॉल्व्ह. तुम्ही काय करू शकता माहिती ह्याला, तुमचं नॉलेज तुमचं बघा ब्रेन इथपर्यंत आहे. ह्याला डिफरन्शिएट करू, याला काहीतरी करू, मग हे असं काहीतरी होईल, असं काहीच होणार. तुम्हाला करावं लागेल. फक्त त्याच्यात एक लक्षात ठेवा की जर सेक इंटू कॉस असेल, सेक एक्स इंटू कॉस एक्स असेल किंवा सेक थिटा इंटू कॉस थिटा असेल तर आन्सर बनेल. हे कसं सर, कारण की बघा सेकला आपण काय 1/cos लिहू शकतो आणि हा कॉस आहे, हे कॅन्सल होऊन काय आलं 1. हे फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक, ह्याच्यामध्ये हे लागेल. आता ह्याला डिफरन्शिएट करा, ह्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग इथे काय येणार dy बाय डी थिटा. इथे काय येणार 10 पुढे येणार सेक रेस टू 9 थिटा आणि परत सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह सेक थिटा टॅन थिटा मायनस. आता हे तर पण तसंच आहे 10 रेस टू कॉस रेस टू 9 थिटा आणि कॉसचं परत मायनस साइन. तर हे मायनस जे इथं देणार ते इथंच देऊन टाका, तर हे प्लस होईल, हे साइन थिटा. आता इथे बघा dy by dx d theta is equal to 10 raised to sec raised to 9 theta. 10 sec raised to 9 theta. हे sec theta into tan theta आहे, तर हे sec theta म्हणजे ह्याला जर 10 theta into tan theta लिहू शकतो, चालेल की? हे फक्त हे मल्टिप्लाय केलं याला, sec raised to 9 होता आणि sec theta तर sec हे असं असेल तर तुम्ही x क्यूब लिहिता, तर ह्याला पण तसं लिहू शकतो tan theta प्लस 10 raised to cos raised to 9 theta into sin theta. याला असं करू शकतो का रे, वरती आणि cos नी जर मल्टिप्लाय केलं आणि खाली पण केलं, वरती खाली केलं बॅलन्सिंग साठी तर चालतंय. वरती खाली केलं तर चालतंय ना. हिला पण चॉकलेट दिली, हिले पण चॉकलेट दिली, बॅलन्स ना, बरोबर आहे, दोन्ही नाही उचकणार. जर दोन मैत्रिणी असेल, एकेला चॉकलेट दिली तर एकाला नाही दिली तर अनबॅलन्स झालं ते आपण तिथं. कारण की एक दुसरी जण ऐकवायलाच बसली फोनवरती, तिच्या समोर नाही, आतमधून जळणार आपल्याला माहितीये. पण दोघींना दिले तर वरती पण कॉस थिटा द्या, खाली पण कॉस थिटा द्या. तर वरती दिला तर 10 आणि वरती दिला तर कॉस रेस टू 9 थिटा इंटू कॉस थिटा तर कॉस 10 थिटा आणि साइन आणि अपॉन मध्ये जो कॉस आहे साइन आपण कॉस टॅन. हे का आलं इथपर्यंत. हे जर टॅन थिटा आहे, इथं पण टॅन थिटा आहे आणि इथं पण टॅन थिटा आहे, कॉमन घेतलं तर आणि 10 पण आहे, तर 10 आहे आणि इथं हा 10 आहे, तर 10 tan theta sec raised to 10 theta plus cos raised to 10 theta. हे आलं. आता एक ह्याच्यावरती या dy by d theta आलं, जसं dx by d theta काढावं लागेल. इथपर्यंत काढू आता dx by d theta is equal to sec चं काय येणार sec theta tan theta मायनस cos चं sin मायनस sin येणार, मायनस मायनस प्लस sin theta. आता sin थिटाला तुम्ही काय लिहू शकता, ह्याच्या फॉर्म मध्ये आणावं लागेल की जसं k ची फाइंड करायची व्हॅल्यू, तर tan आणि हे काहीतरी कॅन्सल झालं पाहिजे तेव्हा k लिहेल. मग जसं झाला sec थिटा tan थिटा आहे प्लस याला तुम्ही tan थिटा इंटू cos थिटा लिहू शकता. काय असतं tan काय असतो sin थिटा अपॉन cos थिटा इंटू हा cos थिटा. हे कॅन्सल, आन्सर काय आलं sin थीटा. टेक्नॉलॉजी, दिमाग की बत्ती जलाव, ह्या लेवलला विचार केले पाहिजे तेव्हा एमसीक्यू सॉल्व्ह होतो. आता इथं tan थीटा कॉमन येऊ शकतो, tan थीटा आला, राहिलं काय sec थीटा प्लस cos थीटा. इथपर्यंत आलं. आणि एक ट्रिक सांगू तुम्हाला, या 10 चा आहे ना काय सांगितलं dy by dx द होल स्क्वेअर. हा 10 आला, जर ह्याच्याऐवजी स्क्वेअर नसताना आन्सर 10 आला असता. पण जर इथं स्क्वेअर आहे, दिलाय त्यांनी स्क्वेअर क्वेश्चन मध्ये, तर 10 चा स्क्वेअर 100 आन्सर आहे. आता ते फक्त कसं आलं ते मी करतो. tan थीटा आहे, आता सीईटी मध्ये तुम्ही असं सॉल्व्ह नाही करू शकत. 1 मिनिटात कोणी तिथं एवढं डोकं पण चालणार नाही की असं करायचं. त्यापेक्षा सिंपल आहे, 10 आहे ऑप्शन मध्ये, पण 10 ला टिक करणार का, पहिला क्वेश्चन कडे जायचं. पण स्क्वेअर तर आहे, म्हणजे dy by dx चा स्क्वेअर आहे. म्हणजे जर हे बघा dx by d, आता हे काय असतं dy by dx कसं काढणार,
ह्याच्या खाली हे लिहा टेन टॅन थिटा सेक रेस टू टेन थिटा प्लस कॉस रेस टू टेन थिटा अपॉन टॅन थिटा सेक थिटा प्लस कॉस यानी हे कॅन्सल. आन्सर काय आलं 10 सेक रेस टू टेन थिटा प्लस कॉस रेस टू टेन थिटा अपॉन सेक थिटा प्लस कॉस थिटा. ठीक. फक्त ह्याचा स्क्वेअर केला तर ह्याचा जर स्क्वेअर केलं तर इथं पण स्क्वेअर होईल. इथं काय येईल 10 चा स्क्वेअर 100 इथं होल स्क्वेअर लागेल इथं पण काय लागेल स्क्वेअर. स्क्वेअरिंग केली आन्सर काय 100. आता 100 बरोबर आहे पण कम्पेअर नाही होते तर कम्पेअर कसं करायचं. आता तुम्ही 100 ला असं दिसलं ना तुम्हाला तिथं स्क्वेअर नसेल तर 10 करायचं तिथं स्क्वेअर बघायचा. हा dy/dx चा स्क्वेअर आहे 100 ला टिक करून क्यूब असेल तर 10 चा क्यूब 1000 असं हे आलं. आता मग आता तुम्हाला काय x + 4 x² + 4 आहे तर हा x आहे. x काय sec थीटा - cos थीटा याला जर फक्त x² + 4 करा बरं. हे काम x चा स्क्वेअर करा फक्त. ह्याचा जर स्क्वेअर केला ह्याला जर स्क्वेअरिंग केली आपले तर असं होणार. ह्याचा जर लावला तर sec² थीटा -2 sec थीटा cos थीटा मी पहिला सांगितलं काय असतं 1. ह्यालाच तुम्ही 1 लिहू शकता प्लस cos² थीटा कोणता फॉर्म्युला लावला a² - 2ab + b². हा इथे फॉर्म्युला लागेल तर x² आहे इथे = sec² थीटा प्लस cos² थीटा -2 आहे बरोबर. पण इथे जर x² + 4 घेतला तर इथे +2 होईल. कसं आलं हे इथे समजून घ्या. +2 कसं आलं +4 आहे जर तिकडे गेला तर -4 -4 + 2 तर -2 हेच इक्वेशन मध्ये. आणि 1 ला तुम्ही काय लिहू शकता इथे sec थीटा cos थीटा sec cos लिहू शकता. हे कशाचा फॉर्म तयार झाला sec थीटा प्लस cos थीटा द होल स्क्वेअर. झालं का तयार. दिमाग की बत्ती जलाओ डोकं उघडा. हे झालं. हे कशाचं आलं x² + 4. आता इथंच तुम्ही y² + 4 चं काढा तर y ला स्क्वेअरिंग केली इथंच करा. जर y ला स्क्वेअर केलं तर sec tan थीटा - cos रेस टू tan थीटा चा स्क्वेअर. तर स्क्वेअरिंग केली तर y² = ब्रॅकेट हे करा म्हणजे ह्याला पण a² - 2ab + b² वापरा. ह्याला जर वापरलं तर sec रेस टू 20 10 चा 20 थीटा. जसं इथं काय नाही 1 येतं इथं 2 झालं इथं 10 येतं 20 इथं काय ना प्लस cos रेस टू 20 - 2. आता हे बघ sec थीटा cos थीटा जर 1 आहे तर 1 आहे तर 1 रेस टू 10 काय येणार किंवा 20 काय येणार 1000 काय येणार 2000 काय येणार 1च येणार ना. 1 रेस टू एनीथिंग 1 इथं काय आला 1च येणार. पण 1 ला पण आपण असं लिहू शकतो का हे ठीक आहे हे इथे राहू दे. आता y² + 4 आहे मग इथं काय येणार +2 ॲज इट इज जसं आपण इकडे बघितलं होतं cos रेस टू 20 + 2. 1 ला तुम्ही काय लिहू शकता इथे sec रेस टू 10 थीटा cos रेस टू 10 थीटा. हे करावं लागेल तुम्हाला. मी समजून सांगतोय आन्सर तर 100 आहे. मी इथनं कारण की शॉर्टकट आहे पण समजून घ्या आलं कसं. जेईला तुम्ही तुक्के नाही मारू शकत. जेईचाच क्वेश्चन आहे y² इथं हे आलं बरोबर. हा कशाचा फॉर्म्युला तयार झाला sec रेस टू 20 थीटा प्लस cos रेस टू 20 थीटा +2 म्हणजे हा sec रेस टू 10 थीटा प्लस cos रेस टू 10 थीटा चा होल स्क्वेअर हा फॉर्म्युला तयार झाला. आता ह्याच्यानंतर बघ हे आलं ह्याच्यामध्ये ठेवून टाका फक्त x² + 4 ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे sec रेस टू थीटा प्लस cos रेस थीटा द होल स्क्वेअर आणि dy/dx द होल स्क्वेअर कुठे काढला हे बघा हा इथे. ह्याला इथे ठेवा 100 sec रेस टू 10 थीटा प्लस cos रेस टू 10 थीटा चा स्क्वेअर अपॉन sec थीटा प्लस cos थीटा द होल स्क्वेअर = k. आणि y ची व्हॅल्यू ठेवून टाका. y काय आला आपला sec थीटा प्लस cos थीटा चा होल स्क्वेअर आला आन्सर. k काय आला 100 पण कंपेअर नाही होते ना तर हा इथं इंटू आहे प्लस आहे का नाहीये इंटू आहे. हा जर इथं खाली घेऊन जावा ह्याला जर आपण इथं खाली घेऊन गेलो इथं काय ना sec थीटा प्लस cos थीटा द होल स्क्वेअर. आता बघा कंपेअर करा
इथं मल्टिप्लाय होतं, तिथं डिवाइड केलं. आता के ची व्हॅल्यू कम्पेअर करा. के काय आला तुमचा 100 sec थीटा प्लस cos थीटा, sec थीटा प्लस cos थीटा, sec 10 रेस टू 10 थीटा. कॅन्सल होऊ शकतं, कम्पेअर होऊ शकतं, तुमच्या हिशोब. आपल्याला कशाशी घेणं देणं. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. हे बघा नेक्स्ट क्वेश्चन, f of x is equal to log of x square log of x हे आहे. देन फाइंड म्हणतात f dash of x काढा at x is equal to e. ठीक, f dash of x काढा, त्याच्या x जे येईल तिथे e पुट करा, तुमचा जे आन्सर येईल ते सांगा. f of x is equal to log, आता ह्याचा फॉर्म आहे फक्त log of log x अपॉन log of x square. हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं. हे फॉर्म आहे त्याचा. आणि इथं ई, तिथं क्वेश्चन मध्ये ई आहे, घाबरू नका. इथं एक्स स्क्वेअर दिला, इथं ई. ऍक्च्युली लॉग ई 1 का असतो, तर लॉग ऑफ ई रेस टू ई म्हणून तो 1 असतो. तसं लॉग ऑफ एक्स स्क्वेअर, आणि वरती पण एक्स स्क्वेअर दिला, हा पण 1 झाला असतो. हे पण 1 झाला असतं. लॉग एस टू एक्स हे पण 1 झालं असतं. हे बघा, हे एकदम हे फॉर्म आहेत. हे जेई साठी लागतं, हे सीईटी ला एवढं लक्ष. फक्त असा फॉर्म लक्षात ठेवा. लॉग ऑफ एक्स असेल आणि पुढे लॉग एक्स असेल, त्याला काय ना लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग एक्स एक्स लॉग ऑफ एक्स चा स्क्वेअर. आता हा 2 आहे, लॉग काय करणार, पुढे घेणार. आता त्याला सॉल्व करा. f डॅश ऑफ x u अपॉन v लावा. इथे काय येणार, u अपॉन v रूल काय असतो, u v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. इथे तेच लावायचं. हे 2 लॉग ऑफ x असंच ठेवलं. लॉग ऑफ लॉग x 1 अपॉन लॉग x इंटू 1 बाय x मायनस, हे बघा इथे बघा मायनस, इथे काय लॉग ऑफ u ॲज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह 2 अपॉन x अपॉन 2 लॉग x द होल स्क्वेअर. इथे काय येणार f डॅश e टाका. 2 लॉग e 1, इथे लॉग e 1 नाही लिहिलं तर चालतं. 1 अपॉन 1 हे 2 चे, आणि हे 1 अपॉन e मायनस लॉग ऑफ लॉग e 1, पण लॉग 1 0. हे सगळे टर्म काय जाणार 0, नाही लिहिली तरी चालतं. अपॉन 2 चा लॉग e 1 2 into 1 2, 2 चा स्क्वेअर 4, 1 जा 2 जा 1 अपॉन 2 e. ऑप्शन सी. काय केलं का, असे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू, ह्या लेवलचं ब्रेन तुमचं गेलंच. ही फक्त स्टेप लक्षात ठेवा. बाकी तर हे सगळं तुम्हाला एवढं तर तुमचं बेस पक्का होऊ शकतो. जर तुम्ही अजून थोडे क्वेश्चन डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक लावली आहे, प्लीज त्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत होणार. काढून घ्या 2 महिने स्वतःला दिले तर काय लई मोठे हे होणार. 2 वर्ष मजा केली, 2 महिने स्वतःला द्या. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 16. याला आपण न बघता सॉल्व, म्हणजे मी लिहिणार नाही पण आन्सर तुम्हाला. कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2x प्लस 4, आणि ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. 45 डिग्रीचा हा कॉन्स्टंट आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0. 2x चं 2 मायनस 2 कॉसचं साइन, कॉस आहे म्हणजे ह्याचा आन्सर कसं येणार, -2 येणार ह्याचा, आणि ह्याचं काय येणार साइन. ह्याचं काय राहिलं हे ॲज इट इज. ऑप्शन बघा कोणता आहे, ऑप्शन बी. काय केलं, क्वेश्चन नंबर 17 बघा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. y is equal to root sin root x then dy by dx. एकदम इझी. आता ह्याचा आहे बघा, ह्याला सॉल्व करावं. ह्याचं कसं dy by dx काढा. रूटचं 1 अपॉन 2 रूट साइन रूट x. आता साइनचं परत cos रूट x इंटू रूट एक्सचं 1 अपॉन 2 रूट x. ह्याचं कसं येणार, cos रूट x आहे ॲज इट इज वरती. आता खाली 2 2 जा 4 रूट x रूट साइन रूट x. ठीक, ऑप्शन बघा. हे बघा ऑप्शन डी आहे. तुम्हाला कळालं नसेल, हा रूट फक्त आता रूट आहे तर cos रूट x आहे 4 आहे. हा रूट आतमध्ये टाकून शकता x sin रूट x होऊ शकतं ना. ह्याचं काय आता मल्टिप्लाय मध्ये तर हा रूट एकामेकाला जॉईन होऊ शकतो, कारण की एकच रूट आहे, हा पण एकच रूट आहे. ठीक, कळालं, ऑप्शन डी आहे. क्वेश्चन नंबर 18 इथेच बघा. क्वेश्चन नंबर 18 cosec x प्लस cot x. ह्याचं आता हे तुम्ही करा, हे मी नाही. ठीक, क्वेश्चन नंबर 19 करा. आता क्वेश्चन नंबर 19 पण बघा. काय क्वेश्चन नंबर 19, y is equal to e raised to x plus 1 upon e raised to x. त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. dy by dx लिहायचं. त्याचं काय u upon v e raised to x आहे इथे. ह्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढलं तर e raised to x च येणार. e raised to x e raised to x प्लस 1 चं 0 मायनस हे ॲज इट इज u ॲज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह e raised to
एक्स अपॉन ई रेस टू एक्स द स्क्वेअर, v चा स्क्वेअर म्हणजे खालचेचा स्क्वेअर, ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स स्क्वेअर मायनस हे आतमध्ये आला तर ह्याला पण ई रेस टू एक्स स्क्वेअर होईल आणि हा साइन आतमध्ये, ही साइन आतमध्ये गेली तर मायनस ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्स चा स्क्वेअर, हे प्लस आणि हा मायनस कॅन्सल, राहिले काय मायनस ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्स स्क्वेअर, एक आणि एक कॅन्सल तर आन्सर काय मायनस वन अपॉन ई रेस टू एक्स. हे लई असं डोकं नाही चालू शकत त्याच्यात, हे काय ऑप्शन आहेच नाही. हे बघा ए ऑप्शन होतं काय. क्वेश्चन नंबर 17 का आला एकदम इझी. क्वेश्चन नंबर 18 तुम्ही सॉल्व्ह करणार आहे कारण की फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचे, त्याच्यात व्हॅल्यू पण पुट नाही करायचं. आणि क्वेश्चन नंबर 19 -1 बाय काय केलं ई रेस टू एक्स यू अपॉन व्ही लावा. यू अपॉन व्ही काय असतो व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. ठीक. क्वेश्चन नंबर आता 20 पासून चालू करू. क्वेश्चन एकदम छोटे छोटे एकदम हे मी डीपीपी अशी सेट केली लो मीडियम हाय. हाय जे क्वेश्चन होते ते आपण पहिल्याच्या लेक्चर मध्ये आता जे होते ते बघितले. आता थोडे नॉर्मल आहे त्यानंतर परत थोडे थोडे वाढत वाढत एक हाय क्वेश्चन. ठीक. स्क्रीन वरती तुम्हाला दिसेल. ह्याचा आता डेरिव्हेटिव्ह काढा dy dx ऑफ. ह्याचं कसं येणार हा 4 पुढे येणार log of x चं 1/x आहे का ऑप्शन मध्ये 4/x कुठे गेला एक मिनिट क्वेश्चन नंबर 20 ना. अच्छा ठीक आहे ऑप्शन मध्ये असं नाही दिलंय पण आता log म्हणलं की हे 4 पुढे येतो ना, असं नाही दिलंय. x रेस टू n चा फॉर्म्युला लावलाय तर आपण पण लावू 4 log of x रेस टू क्यूब n - 1 म्हणजे 4 - 1 3 आणि इंटू 1/x काय आन्सर 4 log of 3x क्यूब अपॉन x ऑप्शन सी. ठीक. क्वेश्चन नंबर 21 बघा. आता याचा आन्सर 1 असेल. कसं ई रेस टू काही नाही म्हणजे काय ई, जिथं काही नाही तिथं ई लॉग ई रेस टू ई 1, इथं एक्स रेस टू इथं एक्स असतं तर 1 एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर 1 काही इथं ए 1. ठीक. तर हे 1 आलं एक्स राहिला फक्त हे काय होणार 1 तर फक्त एक्स राहतो एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे आन्सर काय येणार आपलं डी. तर क्वेश्चन नंबर 22 ह्याचं करा. ह्याचं कसं हे कॉस आहे इथं कॉस केलं तर हे पलटणार सेकचा आपण कॉस करू शकतो पण काय करावं लागेल ह्याला पलटावं लागेल तर 8 अपॉन एक्स होणार. ह्याचा हे कॅन्सल तर 8 अपॉन एक्स झालं तर आन्सर काय आलं 8 आहे का ऑप्शन 8. तर ठीक आहे 8 आहे डिवाइड मध्ये बघा डिवाइड मध्ये आहे तर 8 आहे इट इज 1 अपॉन एक्स चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे -1 अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे -8 अपॉन एक्स स्क्वेअर आन्सर येईल. आहे का -8 अपॉन एक्स ऑप्शन बी -8 अपॉन एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ना 3-4 प्रकारे घेऊ शकतो आपल्यानुसार. ठीक. आपण आता कोणतं घेतो त्याच्यानुसार असतं ऍक्च्युली पण ठीक आहे. आता ह्याचं बघा आणि मी तुम्हाला सांगितलं होतं साइन थीटा साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2 tan प्लस कॉट π/2 इनवर्स हा इनवर्स आणि कोसेक प्लस सेक काय येणार π/2 सेक प्लस कोसेक π/2. फक्त हे आणि हे सेम पाहिजे. क्वेश्चन मध्ये हेच ट्रिक आहे. तर एक्स म्हणजे तुम्ही एक्स वरती झाडून बसता. एक्स वगैरे काय नाही कोणतीही चालते तुला कोणती पण चालते ना फक्त एक भेटावी हीच इच्छा असते. ह्यांना पण काय चालतं फक्त सेम आहे. तर हे काय झालं y इज इक्वल टू काय झालं याचं π/2 झालं. हे काय π/2 आणि की tan प्लस कॉट π/2 tan इनवर्स प्लस कॉट इनवर्स आणि हे सेम π/2 तर y काय आलं 0 dy dx इज इक्वल टू ऑप्शन आहे का सी. इट्स व्हेरी इझी. कळतं तुम्हाला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. काही मॉडरेट आहे काही एकदमच लो आहे आणि काही एकदम लो पण करा हाय पण करा मीडियम पण करा. नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन लो बजेट. आता ह्याच्यानंतर जे येईल ते हाय बजेट त्याच्यात मजा येईल. आता ह्याचं बघा एक्स वाय आहे tan इनवर्स प्लस कॉट इनवर्स हे आणि हे बघा चेक करा हा सेम आहे. तर हे काय होणार π/2 एक्स वाय ह्यालाच फक्त सॉल्व्ह करायचं. मग हे काय होणार 0 ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या u * v लावावं लागेल x ह्याचा डेरिव्हेटिव्ह y चं dy dx इंटू मध्ये इंटू आहे ना तर प्लस y ॲज इट इज x चं 1 इज इक्वल टू हे काय येणार 0 x dy dx हा प्लस y तिकडे गेले की -y आणि हा इथं इंटू मध्ये मल्टिप्लाय इथं आला की डिवाइड आहे का बघा -y/x आन्सर
ऑप्शन डी. हे बघा आता हा एक नेक्स्ट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स टॅन इनवर्स एक्स. आता ह्याचं कसं इथं काय आहे 25 मध्ये इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स टॅन इनवर्स एक्स देन एफ डॅश वन. एफ डॅश ऑफ एक्स काढून घ्या. इथं यू इंटू लागेल एक्स. यू इंटू व्ही कसा असतो यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. बस एवढंच. अपॉन बिपॉन ह्याच्यात काय नसतं. एक्स ह्याच्यात नखरे नसतात. तिच्यामध्ये नखरे असतात. तिच्या म्हणजे कोणाच्या यू अपॉन व्ही मध्ये रे. तुला कळत कसं नाही रे. आता इथं 1 अपॉन टॅन इनवर्स एक्स आहे तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस टॅन इनवर्स एक्स इंटू एक्सचं 1 नाही लिहिलं तरी चालतं. एक्स एक्सचे नखरे नसतात नाही का. एक्स एकदम अखंड आहे सिंगल 1. एफ ऑफ 1 टाकायचं. आता जिथं 1 आहे तिथं 1. 1 चा स्क्वेअर 1 1 प्लस 1 2 प्लस टॅन इनवर्स 1 कधी असतो पाय बाय 4 ला. तर 1 इथं काय येणार 1/2 प्लस पाय बाय 4 आहे का कोणतं ऑप्शन असं 1/2 आहे सी ऑप्शन 1/2 प्लस पाय बाय 4. क्वेश्चन नंबर आता 26 बघा हाय लेवल. हा नेक्स्ट क्वेश्चन y is equal to sin inverse x root 1 minus x square. 1 minus x square divided by dx काय असेल हे सांगा. देन म्हणलं देन हे काय असेल ते सांगा. तर ह्या क्वेश्चनला कसं करू शकतो मॉडरेट मध्ये आला हा क्वेश्चन येऊ शकतो. असा पण येऊ शकतो किंवा ह्याच्यात ऐवजी कॉस येऊ शकतो टॅन येऊ शकतो साइनच्या ऐवजी साइन इनवर्स ऐवजी. तर ह्याला कधी असे क्वेश्चन आले तुम्ही हा एक ट्राय करून बघा. मी हा एक सांगतो तर हा पण नको. y is equal to tan inverse आणि हे जे येईल ना देन म्हणा 1 minus x square चा स्क्वेअर dy by dx काय येईल ते तुम्ही सांगा. आता कमेंट करून आन्सर काढायचं आणि ते मला सांगा. हे बघून घ्या. आता हे इकडे गेला तर रूट 1 minus x square into y is equal to sin inverse x. आता ह्याला बघा u into v लावू शकतो. मग डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ह्याचं काय येणार u as it is म्हणजे हा 1 minus x square as it is. ह्याचं y चं dy by dx प्लस y as it is. u चं ह्याचं 1 upon 2 root 1 minus x square into x square चं minus 2x कारण मायनस साइन पण आहे is equal to ह्याचं परत केलं तर 1 upon root 1 minus x square हे as it is राहून जाईल रूट 1 minus x square dy by dx. आता हे बघा हे प्लस मायनस तर मायनस 2 आणि हा 2 कॅन्सल राहिले का y into x x y अपॉन रूट 1 minus x square is equal to 1 upon root 1 minus x square. इथपर्यंत कळालं. हे बघा हे आलंच आन्सरच dy by dx is equal to हा जर तिकडे गेला तर 1 अपॉन रूट 1 minus x square मायनस आहे तिकडे गेलं की प्लस xy रूट 1 minus x square हे as it is. तिथं मायनस तिथं प्लस ह्याचं काय ना 1 minus x square dy by dx. हे बेस सेम आहे तर 1 plus x y आणि हे एकदा लिहू शकतो 1 minus x square. ठीक. तर हे dy by dx इथं आलं. हे इथं मल्टिप्लाय खाली गेले की डिवाइड 1 plus x square. इथं काय ना आता हे काम करा हे झालं 1 plus xy इथं आहे. हे इथं डिनॉमिनेटर डिवाइड मध्ये डिनॉमिनेट इकडे आलं की मल्टिप्लाय तर रूट आणि रूट कॅन्सल होतो 1 minus x square राहील. विचारलं काय 1 minus x square dy by dx 1 minus x square dy by dx काय आलं 1 plus x square. ऑप्शन ए सिंपल मॉडरेट मध्ये होता क्वेश्चन. क्वेश्चन नंबर आता 27 वाला बघू. हा नेक्स्ट क्वेश्चन 27 वाला y is equal to tan inverse root 1 plus cos x by 2 1 minus cos x by 2. याला कसं सॉल्व करायचं. हा हे बघा ना आता ह्याच्यात शॉर्टकट असेल तर ते पण सांगतो आणि एक शॉर्ट फक्त बघा आता 1 प्लस cos 2 थीटाचे दोन फॉर्म्युले असतात लक्षात ठेवायला लावले होते कोणते 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि दुसरा होता 1 minus 2 sin स्क्वेअर थीटा. हे होतं इथं जेव्हा cos 2 थीटा आहे तेव्हा इथं थीटा आहे. इथं x by 2 आहे तर दुसरीकडे काय येणार x by 4. cos 2 थीटा इथं प्लस मध्ये तर हा -1 आहे इकडे आला तर 1 होणार प्लस cos 2 थीटा काय आलं 2 cos स्क्वेअर थीटा आलं. आणि ह्याला जर ह्याच्यावरून बघा आता हे -2 sin स्क्वेअर थीटा हा तिकडे आला आणि हा तिकडे गेला तर 2 sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos 1 मायनस हा प्लस आहे तिकडे मायनस हा इकडे मायनस आहे इकडे प्लस cos 2 थीटा
1 मायनसचं पण आलं, 1 प्लसचं पण आलं. y इज इक्वल टू टॅन इनवर्स रूट 1 प्लस काय 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 साइन स्क्वेअर थिटा. हे कॅन्सल. y इज इक्वल टू टॅन इनवर्स, हे काय झालं कॉट, पण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पण कॅन्सल, तर राहिलं काय कॉट थिटा. कॉट होत नाही तर टॅन इनवर्स. टॅन मध्ये काय राहिलं, टॅन कसं होणार पाय बाय 2 मायनस थिटा, म्हणजे पॉझिटिव्ह पण राहतं टॅनचं. आता हे टॅन पाय बाय 2 आहे तर कॉटच येणार, मग कॉट थिटा. आणि पाय बाय 2 आहे तर मायनस साइन येत नाही. पाय बाय 2 म्हणजे या खालच्या क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, ह्याच्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. ह्याच्यामध्ये साइन, कोसेक, टॅन, कॉट, सेक, कॉस हे एवढे इथं पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह. इथं सगळे पॉझिटिव्ह. हे काय कम्पेअर करा तर पाय बाय 2 मायनस थिटा. आता थिटा काय आहे आपला, थिटा आपण काय ठेवलं होतं, अच्छा x बाय 2 आहे नाही का, हे सॉरी मी इथं थिटाच ठेवला यार, x बाय 4 येणार, माय मिस्टेक, x बाय 4. हे इथं पण थिटा गेलं ना, मग ते इथं काय येणार x बाय 4, कारण की जेव्हा आहे बघा इथं थिटा आहे, इथं 2 थिटा आहे, इथं 2 थिटा आहे तेव्हा इथं थिटा आहे, तर इथं x बाय 2 आहे तर x बाय 4. इथं काय येणार x बाय 4, इथं x बाय 4. आन्सर काय आलं x बाय 4. इथं काय येणार मायनस 1 बाय 4. आहे का असं ऑप्शन कुठे? क्वेश्चन नंबर 27 आहे ना, नाही हा आहे की 28 आहे हा क्वेश्चन. अच्छा ऍक्च्युली गाइस 28 वा क्वेश्चन होता, 27 वा नव्हता. 28 वा डी ऑप्शन आहे मायनस 1 बाय 4. स्क्रीन वरती मी 28 वाला आवेल, 27 वाला आत्ता घेऊ आपण. या क्वेश्चनची फक्त एक शॉर्टकट बघा, शॉर्टकट पण नाही, एक ट्रिक बघा फक्त. x बाय 2 आहे, फॉर्म्युला आपण हा लावला, x बाय 4 आला. आन्सर काय आलं आपलं 1 बाय 4. फक्त मायनस आलं, मायनस पण कशामुळे आलं की हा कॉट आला म्हणून शॉर्टकट म्हणून काय लक्षात ठेवायचं, 1 प्लस कॉस आला तर पहिलं तर मायनस लावायचं, आणि जे असेल सपोज हा 1 बाय 2 आहे, 1 बाय 2 आहे, त्याला 1 बाय 2 नी परत मल्टिप्लाय, x बाय 2 आहे त्याला 1 बाय 2 नी मल्टिप्लाय करा, काय येणार 1 बाय 4. ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर मायनस 1 बाय 4 हे असं. आणि हे सपोज की मायनस 1 मायनस वरती आहे, तर हे फक्त मायनसची साइन काढा, आन्सर तयार होतो 1 बाय 4. सपोज आता एक असं घ्या बरं, 1 मायनस कॉस x बाय 2 अपॉन 1 प्लस कॉस x बाय 2. याचा आन्सर काय येणार 1 बाय 4. मायनसची साइन नाही येणार, कारण की कॉट नाही येणार, कॉटच्या ऐवजी टॅन, तर मायनस हे नाही येणार. हे एक झालं. फक्त इथं मायनस येणार तर प्लस येणार आन्सर मध्ये, आणि इथं प्लस आहे तर काय येणार मायनस. x बाय 2 आहे, x बाय 2 आहे, त्याचं फक्त x बाय 2 लिहायचं, त्याला 1 बाय 2 नी करून टाका, जे येईल त्याला 1 बाय 2 नी करा. 1 बाय 2 1 बाय 2 x बाय 4 येईल. मायनस असेल तर प्लस मध्ये आन्सर येणार, प्लस असेल तर मायनस. x बाय 2 आहे त्याला 1 बाय, त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय. कळालं? ठीक, एकदम इझी होतं. शॉर्टकट वरती मेजरली मी जात नाही, कारण कसं आहे ते आन्सर परत चुकतात. शॉर्टकट मी सांगेन नेक्स्ट बॅच मध्ये. आता तुम्ही कसं नवीन आहे, नवीन म्हणलं की मी आता चालू केलंय ना, तर त्याच्यामध्ये x बाय 2 आहे, x बाय 2 आहे, कळतंय ना. फक्त काय करायचं, प्लस असेल तर मायनस, ह्याचं जे आहे त्याला x बाय 2 आहे त्याला 1 बाय 2 नी करा, x बाय 4 असेल त्याला 1 बाय 2 नी, x बाय 8 असेल त्याला 1 बाय 2 नी, आणि जे आन्सर येईल ते फक्त डेरिव्हेटिव्ह घेऊन जे येईल ते. ठीक. आता क्वेश्चन नंबर 27. हम इतने पागल है नहीं है की 28 आधी गेला नंतर 27 घे, फक्त ट्रिक सांगण्यासाठी. आता ह्याचा आन्सर तुम्ही काढू शकता मायनस 1 बाय 2. हे मायनस नाही प्लस 1 बाय 2 आहे, आणि ऑप्शन पण आहे कोणता आहे, ए ऑप्शन आहे. काय केलं का आपण, काहीच नाही. कसं आलं, फक्त मायनस आहे म्हणून आन्सर काय येणार पॉझिटिव्ह फिक्स. x आहे हा, सपोज x आहे त्याला 1 बाय 2 नी फक्त डिवाइड करा, x बाय 2 येईल, त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 येईल. कळालं? हम पागल नहीं है भैया पुढं मला येईल 29. बघा लेक्चर ऍक्च्युली खूप मोठं होईल, याला 3 पार्ट मध्ये, पहिला एक पार्ट झाला, हा दुसरा, आणि एक तिसरा पार्ट होईल, तिथं 50 क्वेश्चन कम्प्लीट होईल. ठीक, कारण की लेवल वाले क्वेश्चन आहेत. ह्या सेक्शन मध्ये थोडेसे मॉडरेट होते, काही बिलो होते. लेवल वाले हा मॉडरेट मध्ये येईल. आता हे बघा अशा पण मध्ये येऊ शकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवू शकता, शॉर्टकट म्हणून ना आन्सर मी काढून दाखवतो. शॉर्टकट मधून इथं प्लस आहे, आन्सर प्लस येणार, x आहे x बाय 2 येणार, x बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 आहे का ऑप्शन मध्ये, बघा बरं 1 बाय 2, 1 बाय 2 ऑप्शन डी. मला इकडे चेक करून द्या बाबा, चुकलं ना, चुकीचं नाही सांगायचं नाही का. ऑप्शन डी बरोबर आहे, 1 बाय 2. कसं केलं, प्लस आहे तर प्लस आहे,
एक्स आहे 1/2 ने डिवाइड करा. लिहित चला माहिती का हे असं कुठं sec x प्लस tan x x/2 इज इक्वल टू 1/2. डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2. आन्सर काय येणार. तर ह्याला कसं करतात ते बघ. y इज इक्वल टू tan इनवर्स. आता sec ला तुम्ही काय लिहू शकता 1/cos लिहू शकता प्लस tan ला तुम्ही sin अपॉन cos लिहू शकता. बेस आले बेस बघा बेस काय आला 2 टाइम्स सेम आहे तर एकदा लिहिलं तरी चालतं. मग काय येणार tan इनवर्स 1 प्लस sin x अपॉन cos x हे लिहिलं तरी चालतं. y इज इक्वल टू tan इनवर्स. आता 1 ला आपण sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर लिहू शकतो. cos स्क्वेअर x म्हणजे काय होणार 1 प्लस आता sin 2 आहे sin x आहे तर इथं sin 2 थीटाचा फॉर्म्युला बघा काय असतो sin 2x चा 2 sin x cos x. आता हा फॉर्म्युला जर इथे वापरला तर sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x प्लस 2 sin x cos x sin x प्लस cos x द होल स्क्वेअर. पण इथे x आहे मग इथं जर x असेल इथनं हे x आहे तर इथे x/2 x/2. इथं फुल आहे इथं हाफ एवढंच फरक आहे. प्लस इथं काय येणार 2 sin x/2 cos x/2. आता इथं x/2 आणि इथं x आहे हे चालत नाही आहे ना. मग फॉर्म्युला बसणार नाही ना असं हाफ चालत नाही. तर इथं पण x/2 करा इथं पण x/2. आता cos x आहे cos 2x चा फॉर्म्युला माहिती आहे. पहिला फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर x sin स्क्वेअर x. हाफ माहिती आहे तुम्हाला. तर ह्याच्यावरून हेच आहे cos स्क्वेअर x cos 2x चं काय येणार cos स्क्वेअर x/2 कारण की 2 आहे तर x आहे त्या x असेल तर x/2. मग cos स्क्वेअर x/2 मायनस sin स्क्वेअर x/2. आता y इज इक्वल टू tan इनवर्स. हे काय आहे फॉर्म्युला कशाचा तयार झाला sin x/2 प्लस cos x/2 द होल स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर x/2 sin स्क्वेअर x/2. sin हे असंच राहून द्या. आता बघा वरती cos x/2 ने डिवाइड करा x/2 द होल स्क्वेअर ने डिवाइड करा. स्क्वेअरिंग हा ठीक आहे चालून जाईल. करा बरं एकदा cos स्क्वेअर ने डिवाइड करा बरं cos स्क्वेअर. याचा बघा cos स्क्वेअर पण आतमध्ये गेलं तर स्क्वेअर लागेल. cos स्क्वेअर ने डिवाइड करा. मग cos स्क्वेअर sin x/2 अपॉन cos स्क्वेअर x/sin sin स्क्वेअर आहे ना स्क्वेअर आहे sin x/2 आहे त्याला cos स्क्वेअर आहे sin स्क्वेअर x/2 आहे स्क्वेअर आहे इथे. तर sin x/2 ला cos x/2 ने केलं तर tan स्क्वेअर येतं. sin अपॉन cos tan स्क्वेअर प्लस cos x/2 कारण की स्क्वेअर तर आहे आणि cos स्क्वेअर x/2 तर काय येणार 1 अपॉन cos स्क्वेअर x/2 अपॉन cos स्क्वेअर x/2 1 मायनस sin स्क्वेअर x/2 अपॉन cos स्क्वेअर x/2 tan. फॉर्म्युला तयार झाला. कशाचा फॉर्म्युला दिसतोय हा तुम्हाला 1 मायनस म्हणजे tan 2 थीटाचा आहे. tan 2 थीटाचा फॉर्म्युला 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा प्लस असेल तर sin 2 थीटाचा. हे एवढं झालं. इथं तुम्ही असं लिहू शकता tan इनवर्स 1 प्लस tan स्क्वेअर x/2 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर x/2. इथं तुम्ही काय लिहू शकता tan π/4. 1 ला तुम्ही tan π/4 काय असतो 1. तसंच इथं पण नाही इथं काय नाहीये पण tan π/4 फॉर्म्युला मध्ये ऍडजस्ट करण्यासाठी नाही लिहिलं तरी चालतंय म्हणा तिथे. इथे नाही लिहिलं तरी चालेल पण इथे लिहावं लागेल. तर हा फॉर्म्युला कशाचा तयार झाला tan इनवर्स tan π/4 मायनस x/2 π/4 प्लस येणार वरती प्लस आहे तर प्लस वरती मायनस असेल तर मायनस. इथं प्लस आला इज इक्वल टू tan कॅन्सल कम्पेअर केलं तर π/4 प्लस x/2 इथे काय आला 1/. एकदम क्लिअर आन्सर काय आला 1/2. शॉर्टकट ट्रिक म्हणून हे लक्षात ठेवा. नाही तर हे असं असेल tan इनवर्स sec x प्लस tan x हे लक्षात ठेवा. tan π/4 मायनस x/2 हे लक्षात ठेवा प्लस प्लस x/2. वरती प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस. इथं जे असेल ती साइन तिथं घ्यायची x असेल x त्याला 2 ने डिवाइड करायचं आन्सर येईल 1/2. पण हे tan इनवर्स इथं असेल तर हे ह्याच्याऐवजी cot असेल तर फक्त साइन चेंज करायचं. जर cot इथं असेल cot
देत नाही शक्यतो, पण कॉट दिला टॅन मध्ये कन्वर्ट करा, किंवा कॉट दिला तरी ह्याच्यामध्ये फक्त काय करणार, इथं प्लस असेल तर इथं मायनस घ्या, मायनस असेल तर प्लस घ्या. एवढंच शॉर्टकट असे एक नोट करून चला, नाही का. पहिल्याचं पण काय दिलं असेल आणि हे पण एक. आता नेक्स्ट क्वेश्चनचा आपण बघू. क्वेश्चन कोणता आहे? 30. हा लास्ट क्वेश्चन असेल ह्या लेक्चरचा. त्याच्यानंतर जे 20 क्वेश्चन आहेत माझ्याकडे ते नेक्स्ट लेक्चरला लगेच अपलोड होतील सिक्वेन्स वाईज. 1-2 दिवस नाही, एकाच दिवसात हे तिन्ही लेक्चर अपलोड होतील. तुम्हाला बघायचे, तुम्ही तिन्ही एका टायमाला बघू शकता. y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स सांगा, dy बाय dx काय असेल. पहिला तर आता एक्स रेस टू एक्स इन्फायनाइट पर्यंत नाही तर त्याची एक ट्रिक सांगितली असते. इन्फायनाइट पर्यंत नाहीये तर ह्याला लॉग घ्या. लॉग घेतलं तर लॉग y इज इक्वल टू एक्स लॉग एक्स. एक्स पुढे येणार आणि लॉग एक्स, कारण की ती प्रॉपर्टी काय, लॉग ऑफ ए रेस टू बी काय ना, बी लॉग ए. तसंच ह्याचं पण इथं आहे. आता लॉग वाय डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, 1 बाय वाय dy बाय dx. इथे u इंटू v लावा, x 1 बाय x प्लस लॉग x x चा 1. कोणता फॉर्म्युला आहे, u v. काय असतो u v, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. हे जे काही नखरे नसतात, अपॉन बिपॉन काय नसतं. इथं dy बाय dx हे कॅन्सल झालं. आता y इथं काय होणार, हा डिवाइड मध्ये, तिथं मल्टिप्लाय. इथं जर मल्टिप्लाय केलं, हे बघ इथं काय 1 प्लस लॉग एक्स वाय, हे तर ठीक आहे. पण y काय आपला x रेस टू x. ऑप्शन मध्ये आहे का x रेस टू x 1 प्लस सी ऑप्शन आहे, ए ऑप्शन नाहीये, कारण की 1 प्लस x लॉग x आहे. आलं काय आपलं 1 प्लस लॉग x, ऑप्शन सी. ठीक आहे, तर थांबू आपण या लेक्चर मध्ये. बघा 2-3 क्वेश्चन तुम्हाला एक टाइमला 3 क्वेश्चन दिसत असेल त्याच्यात, ते तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. तर मी तर घेईलच नेक्स्ट लेक्चरला. भेटू आपण परत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय.